अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी अमरावती दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते आणि या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडल्या। मैं सिंधी समाज पूज्य पंचायत का अध्यक्ष डॉक्टर इंद्रलाल गेमनानी हम साहब को बावनकुळे साहब को हमारे पालक मंत्री को निवेदन देने आए हैं कि हमारा सदैव सिंधी समाज हरदम भविष्य में भी रहेगा, साथ में अभी हम साथ में है, भविष्य में भी रहेंगे और इसका जो भी श्रेय अभी जाता है हमारे सिंधी समाज को कुछ न कुछ मिलना चाहिए, यह निवेदन देने आए। मांग क्या किया? मांग को की है कि भाई प्रतिनिधित्व जो मिल रहा है ओपन का वो भाई हमारे समाज को मिले तो बहुत बड़ी मेयर के लिए 24 जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर आले होते। यावेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांनी अवैध रेती तस्करी, महसूल विभागातील मोजणी, महानगरपालिकेचे प्रश्न तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतच्या तक्रारी मांडल्या। नागरिकांच्या समस्या ऐकून घेत पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडविण्याचे स्पष्ट निर्देश दिले। यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की शनिवारी जिल्हा डीपीसी ची बैठक होत असून येत्या 26 ते 27 तारखेला अमरावती जिल्ह्यासाठी 48 विभागांमार्फत मिळणाऱ्या विकास निधीचे नियोजन करण्यात येणार आहे। या निधीतून पुढील 3 वर्षात अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे सविस्तर नियोजन केले जाणार आहे। अमरावती जिल्हा डीपीसी ची बैठक आहे। येणाऱ्या 26-27 मध्ये जो काही अमरावती जिल्ह्याला 48 विभागाच्या माध्यमातून जो विकास निधी उपलब्ध करायचा आहे त्या निधीचं प्लॅनिंग आम्ही आज करतो आहे आणि या निधीतनं पुढच्या वर्षीचा अमरावती जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा करता येईल याचाही नियोजन आम्ही करणार। अमरावती महानगरपालिकेमधले प्रकल्पाचा आम्ही आढावा घेणार। तसेच अमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येणार असून फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात अमरावतीला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। येणाऱ्या बजेटमध्ये इकडे डीपीसी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग, दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे जे बजेट आहे जे फेब्रुवारीमध्ये येणार आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी अमरावतीच्या प्रकल्पाला कसा मिळेल, म्हणजे जुने प्रकल्प पूर्ण करणे, नवीन प्रकल्प आणणे वेगवेगळ्या विभागाचे, त्याचा नियोजन आम्ही करणार आहोत। बजेट मध्ये आम्ही काही प्रस्ताव पाठवणार आहोत। याकरता आज अमरावतीमध्ये महत्त्वाचा बैठक होता। खरं तर या बैठकीतून आम्ही या अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा एक नवीन आराखडा तयार करणार आहोत। राजकीय विषयांवर बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी अमरावती महानगरपालिकेतील सर्व मतदारांचे आभार मानत नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडले असे स्पष्ट केले। मी सर्वप्रथम अमरावती शहराच्या महानगरपालिकेमधील सर्व मतदारांचं, नागरिकांचं मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने निवडलेला आहे। आमच्या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आहे। ते पुढे म्हणाले की मी सर्वांशी चर्चा करणार असून आमच्या महापौराला साथ देणाऱ्यांशी आणि मतदान करणाऱ्यांशी संवाद साधणार आहे। आमच्या पक्षाला त्या ठिकाणी महापौर बनण्याकरता जनतेचा मॅन्डेट मिळाला आहे। आम्ही आता सर्वांशी चर्चा करू, जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि ज्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या विकासाकरता आम्हाला मदत करायचा विचार केला असेल, कारण शेवटी अमरावती महानगरपालिकेचा महापौर भाजपचा असला तर डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून अमरावतीचा विकासाला पूर्ण नेता येईल। केंद्रातलं राज्याचं दोन्ही सरकार म्हणून आम्हाला अमरावतीमध्ये काम करायचे आहे। तर अमरावतीच्या महापौराला जे पक्ष समर्थन करतील त्यांना आम्ही सोबत घ्यायचा विचार करू। अमरावतीमध्ये जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्याचे मान्य करत तरीही नागरिकांनी भाजपला सर्वाधिक संधी दिल्याचे त्यांनी नमूद केले। हा थोडा आमच्या जागा कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे। शेवटी त्याचं आम्ही चिंतन करू। ज्या आमच्या काही जागा गेल्या आहेत त्याचं चिंतन आम्ही करणार आहोत आणि त्याचं आम्ही तपासणार आहे की कुठल्या चुकीमुळे आम्ही त्या ठिकाणी मागे राहिलो। शेवटी त्याचा अभ्यास मलाच करायचा आहे, कारण पालकमंत्री माझी जबाबदारी आहे। तर निश्चितपणे याचा मी अभ्यास करेल आणि पुन्हा एकदा काय सुधारणा करता येईल
संघटनात्मक कार्यात काय सुधारणा करता येईल, प्रशासकीय कार्यात काय सुधारणा करता येईल, अजून पुढच्या काळामध्ये जनतेचं जास्तीत जास्त मतं कसे मिळवता येतील किंवा जनतेच्या मनात आमच्याबद्दलचं जे काही समजा काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू. पण पुढच्या काळात अजून आम्ही चांगलं काम करू. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना भाजपने एमआयएम सोबत कोणतीही युती केलेली नाही असा स्पष्ट खुलासा पालकमंत्री बावनकुळे यांनी केला. चुकीचं आहे. मी चेक केला आहे. भाजपने कुठलीही एमआयएमची युती केली नाही. गैरसमज तयार होतो आहे. भाजप वेगळाच आहे. त्या लेवलला तिथे गट तयार झाले आहेत. एमआयएम सोबत एक गट तयार झाला, काँग्रेस सोबत एक गट तयार झाला. त्या गटांनी त्या लेवलला बसून विषय समित्या निवडल्या आहे. त्यांचं बहुमत आहे. आमच्याकडे 90 नगरसेवक आहे. आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच आहे विषय समित्यामध्ये. कारण आमच्या डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून आला, त्यामुळे आम्हाला पदक मिळणार नाही काही. मी तेच सांगतो की आमच्या त्या ठिकाणी जे काही 9 सदस्य आहेत त्याच्यामागे जे पद मिळतं त्यामुळे ते मिळालं असेल. पण आम्ही एमआयची कुठली युती केली नाही, काल आम्ही स्पष्ट केला आहे. शरद पवार हे अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीमध्ये येतील असं संजय राऊत म्हणतात. शरद पवार 2047 पर्यंत संजय राऊतांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसण्याकरता काही स्वप्न बघू नये. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एनडीए भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे 2047 पर्यंत. त्यामुळं संजय राऊतनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे 2047 पर्यंत बघू नये. संजय खोडके हे म्हणतात काय रवी राणा युतीमध्ये असतील तर आम्ही मी एकच सांगितलं, भारतीय जनता पार्टीच्या महापौर बनण्याकरता मोदीचं सरकार, देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण विकास योजनेला अमरावतीमध्ये आणण्याकरता ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे त्यांना आम्ही विनंती करू. ज्यांची मर्जी असेल येतील, नाही मर्जी असेल तर नाही येतील. पण आमची विनंती राहील सर्वांना की आपण आता निवडणुका संपल्या आहे, पक्षीय राजकारण संपले आहेत, विकासाकडे अमरावती न्यायची आहे. त्यामुळे जे काही मॅन्डेट सर्वांना मिळालं आहे त्या मॅन्डेटवर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचं आहे.